शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी ना दुधी भोपळ्याची भाजी दाखवणार आहे। दुधी भोपळा आणि चणा डाळ मी 2 तास झाले चणा डाळ भिजत टाकलेली आहे। असे कोमट पाण्यामध्ये टाकली होती। ही बघा आता चांगली अशी तुटते पण अशी चांगली भिजलेली आहे। तर आपल्याला आता ही भाजी करायची। काय लोक दुधी भोपळ्याची भाजी म्हणजे खात नाही। ते बघा मी पाण्यात टाकला होता। आता त्याला मी गाळून घेते। आपण कापल्यानंतर पाण्यात टाकायचा, मग आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे। त्याला तर मी गाळून घेते। तर चाळणीवर मी गाळून घेतलेलं आहे। तर मी इथे कुकर ठेवलाय। मी कुकरमध्ये भाजी करणार आहे। तिखट भाजी अशी कुकरमध्ये करणार। काय लोक दुधी भोपळा खात नाही, पण हा खूप पौष्टिक असतो। आपण ह्या सीझनला आता दुधी येतात तर दुधी खायचा। ते आपल्याला चांगलं तेल टाकायचं। मी त्याच्यासाठी कांदे घेतले 2, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि आपलं लाल तिखट आणि हळद एवढ्याच साहित्यामध्ये आपल्याला ही भाजी बनवायची। हे लाल तिखट, हळद, थोडंसं जिरं टाकते मी पहिला। अगदी जरासं टाकलं नाही टाकलं तरी चालतं। जिरं तळतळलं की आपल्याला कांदा टाकायचा आहे। ही भाजी कुकरमध्ये पाणी पण घालायला नको, एवढा त्या दुधी भोपळ्याला पाणी सुटतो। अगदी सुकी भाजी करायची असेल तर पाण्याची पण गरज नाही। थंडीच्या हवामानामुळे ना, थंड वातावरणामुळे मला थोडी सर्दी झालेली, म्हणून मला आपल्याला चांगला असं कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। आधीच आलं लसूण टाकायची नाही, नाहीतर ना ती कुकरला अशी चिटकून जाते। कांदा लाल झाला की थोडी आलं लसूण परतायची, नाहीतर कुकरला चिकटते ती। इथे मी ना ही तिखट भाजी आहे, तर मी इथे ना अशी तुम्हाला गोळडाळ बनवून दाखवते। वाटपाची नाही, अशीच तूर डाळ आणि मूग डाळ अशी मी कुकरमध्ये, ही लाल होईपर्यंत तुम्हाला सांगते। कुकरमध्ये मी 3 शिट्या काढून घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये मी मिरची आणि टोमॅटो टाकलेला आहे अशी। मग आम्ही काय करतो, ही तिखट भाजी असेल तर गोळडाळ बनवतो अशी साधी राई जिऱ्याची फोडणी देऊन, ती पण तुम्हाला मी दाखवते। आता मी जे आलं लसूण पेस्ट टाकली, मस्त आलं लसूण पेस्ट आपल्याला हे करायचे। कांद्यावर टाकली तर ती चिकटते, म्हणून आपल्याला थोडं कांदा लाल झाल्यानंतर आपल्याला टाकायची। साधी आणि सोपी भाजी आहे आणि पौष्टिक पण आहे। ही सीझनला खायची असते। जर कांदा टोमॅटो असला, आलं लसूण पेस्ट ती छान होते भाजी। आताचे बाजारात खूप येतात, 10-10 रुपयाला एवढे मोठे मोठे असतात। तरी टोमॅटो टाकते। टोमॅटो आपला चांगला नरम झाला पाहिजे। चिकटते आलं लसूण पेस्ट। हळद टाकते। भाजीला शिट्या काढल्या की मग आपला हे होऊन जाईल। थोडी तिखटच करायची, जरा हे याला गोडपणा असतो। याला कोणाला तिखट लागते, कोणाला कसं लागतं, कोणाला कसं लागतं, त्याप्रमाणे करायचं। फक्त आमचा हा मालवणी मसाला टाकणार आहे। कोथिंबीर वरून पण टाकणार आहे, थोडी मसाल्यात टाकणार आहे। मस्त या कोथिंबीराने याचा चांगला असा मसाला तयार झालेला आहे। जास्त जोडी काढून ठेवतो थोडासा, कारण दुधी भोपळा खूप फार मोठा होता। अति भाजी पण चांगली होत नाही।
आपल्याला ही चण्याची डाळ पण गाळून घ्यायची. बघा मी 2 तास भिजत टाकलेली गरम पाण्यामध्ये, ती पण आपल्याला याच्यात टाकायची. चण्याची डाळ घालून भाजी खाऊन बघा, चांगली त्याला आपल्याला हलवायची. पाणी घालायची घाई करायची नाही. कधी पाणी लागतं कधी लागत पण नाही. एवढं ह्याचं पाणी सुटतं. चांगलीशी परतून घ्यायची. मीठ टाकते म्हणजे भाजी परत परतते. माझी मिठाची बरणी जवळच असते म्हणून मीठ लवकर मी घेत नाही, हातानेच काढते. मला सवय आहे हाताचीच. हात धुवून येते. चांगली तिला आता परतून घ्यायची. लगेच तिला कुकरला झाकण नाही लावायचं. मसाल्यामध्ये चांगली परतली गेली पाहिजे. बघा केवढी आवळली बघा भाजी. अशी मस्त परतून घ्यायची. आणि जरा तिखटच करायची ही भाजी. हे दुधी असतो ना जरा गोडवा असतो त्याला, म्हणून आलं लसूण पेस्ट टाकायची. आलं लसूण पेस्ट टाकली की कोणत्याही भाजीचा गोडवापणा कमी होतो. हे बघा हिला असं स्वतःच्या अंगचंच पाणी सुटतं, म्हणून तिला जास्त पाण्यामध्ये घाई करायची नाही. बघा किती कमी झाली बघा. कधी घातला तर 1 चमचा पाणी घातला तर ठीक आहे, नाही तर काही गरज पण नसते. आपल्याला वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर सध्या स्वस्त आहे म्हणून टाकायची भरपूर, नसेल तेव्हा कमी टाकायची. जसं असेल तसं वापरायचं. या चांगल्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेते. थोडंसं पाणी टाकते बघा जर असं, कारण कुकर भाजी लागता कामा नये. सहसा वाफेवरच्याच भाज्या छान लागतात, पण कुकरला लागू नये म्हणून आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं. अगदी 1 चमचाभर. त्याला किती पाणी सुटेल बघा. आणि त्याला कुकरला झाकण लावायचं. आता आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायचे. आता ह्या डाळीचं साहित्य बघा. ही राई, जिरं, हळद, हिंग आणि 2-3 लसूण चेचून घेतलेले आहेत. मी आता डाळीमध्ये हळद टाकून घेते. इथे खाली असताना आपल्याला डाळीत हळद टाकून घ्यायची, जेवढी तुम्हाला लागेल तेवढी. इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापल्याची आपल्याला राई घालायची नाही. राई मग अशी कच्ची राहते आणि तोंडामध्ये येते. त्यामुळे तेल तापलेलं आहे आपलं. त्यामुळे तडतडली. कढीपत्ता विसरली. थोडं गॅस कमी करते. त्यात आपली कढीपत्ता, हिंग आणि मी जिरं आहे ना लास्टला घालते, कारण जिरं लगेच हे होतं. आपल्याला चांगली फोडणी द्यायची. इकडे फोडणी दिल्यानंतर आपल्याला लगेच झाकण ठेवायचं. काय झालं, ही फोडणी दिल्यानंतर लगेच झाकण ठेवलं, कारण तिचा स्वाद बाहेर घेत जाता कामा नये. 2 मिनिटांनी आपल्याला झाकण काढायचंच नाही डाळीवरचं. थोडीशी ओतायची, पटकन झाकण ठेवायचं, म्हणजे बाकीची ओतायची. हिला आम्ही गोळी डाळ बोलतो. आणि वाटपाची पण डाळ करतो, पण हल्ली मुलं खायला बघत नाहीत खोबरं बिबरं वाटून, म्हणून मी अशी साधी डाळ बनवते. तिच्यामध्ये मी आता पाणी घालते आणि चांगली उकळी काढून घेते. तुम्ही अशी एकदा मूग डाळ आणि तूर डाळ मिक्स करून बघा. अशी राई जिऱ्याची फोडणी देऊन आणि उकळताना टोमॅटो आणि मिरची घालायची. ही बघा डाळ एकदम छान होते. डाळ जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं घालायचं. त्यावरून आपल्याला कोथिंबीर आणि फक्त हे घालायचे,
मीठ. ही डाळ एवढी चविष्ट लागते ना, याच्यावर असं जेवताना तूप सोडायचं, एकदम छान. आता वरून कोथिंबीर. छान झाली. आता हिला चांगली दणदणून उकळी यायला द्यायची. तोपर्यंत आपल्याला या शिट्ट्या होत आहेत. चांगल्याशी उकळी येऊन द्यायची. बघा इथे आपली डाळ पण झालेली आहे. मी बंद करून गॅस असा बंद केलाय. ही बघा अशी मस्त अशी गोड डाळ झालेली आहे. याला आम्ही गोड डाळ बोलतो. आम्ही अशी तिखट भाजी केली ना की अशी गोड डाळ करतो, आणि मिरचीची भाजी असेल ना तर तिखट डाळ करतो, असा आमचा नियम आहे. हे बघा असं मी आता कुकर पण वापरते. हे बघा अशी मस्त दुधी भोपळा आणि चण्याचा डाळ एकदम कुकरमध्ये मस्त शिजून आलेली आहे. पाणी न घालता जरासा हा अर्धा चमचा पाणी घातलेलं, पण ह्या भाजीला पाणी सुटतं म्हणून पाणी घालायचं नाही जास्त. हे बघा एकदम छान झालेली आहे. असं मी कुकरच दाखवते. हे बघा चला अशी डाळ हा असा भाजी करून बघा. कसं वाटलं ते मला सांगा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि असेच आपले छोटे छोटे किचनमधले छोटे छोटे व्हिडिओ बघत बसा. चला बाय बाय. मी मोबाईल खाली काढलाय.